आता आम्ही ब्रेकफास्टला बसलेलो आहोत। अक्षदा जस्ट आत्ता आलेली आहे, शुभम आधीच आले होता, अक्षदा मागणं येत आहे। आम्ही आता ब्रेकफास्ट करत आहोत। ब्रेकफास्टसाठी इथे फक्त मॅगी आणि पोटॅटोचा पराठा आहे। टेस्ट इज गुड, नॉट बॅड। आता खूप गरम व्हायला लागलेलं आहे। आम्हाला आता दुसरं कपल भेटलेलं आहे रस्त्यात। आम्ही मागे पुढे झालो होतो। हे आहेत इथं आहे -3 आणि आमचे नखरे बघा। निकी मावशी नाही केलेलं काही, ते हाय त्याच्यावरती, पण आम्ही दोघींनी घातली साडी। यांनी साड्या घातलेल्या आहेत, एवढी थंडी तरी घालून आलं। मी नाही घातलेली कारण मला थंडी सहन होत नाहीये। आता बंद आहे अगोरी बाबा, इतकी थंडी आहे। मस्त त्यांनी हे केलं, शेक केलं त्यांनी, तर काहीच नाही घातलेलं त्यांनी। आमची दाजी पण रेडी आहे आणि दाजींनी घातलेला आहे दुसरं साईडला जॅकेट त्यांनी घातलेलं आहे धोती। मोनिका आणि यमुना काकूंनी दक्षिणा दिली होती, तिथं मंदिरात देणार आहे मी। मोनिकाने 500 रुपये दिलेत आणि यमुना काकूने 100-101 रुपये दिलेत। सो मी हे देणार आहे मंदिरात। ईशानेश्वर महाराज आहे तिथे मंदिर आहे। दोस्त करते सदा सुखी मेरा बच्चा, आनंद मंगल मेरा मेरे माता, ये हो मेरी माँ। आता जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत। जय श्री केदार, हर हर महादेव। आता आम्ही अभिषेक करून बाहेर आलेलो आहे। जो अभिषेक झालाय तो आता 4 वाजलेले आहेत सकाळचे आणि गर्भगृहातला अभिषेक स्पर्शवाला अभिषेक झालेला आहे। खूप छान, खूप मस्त झालाय। हर हर महादेव। खूप आम्हाला जास्त वेळ थांबायला मिळालं, गुरुजींनी आम्हाला खूप छान हे करून दिलं। हर हर महादेव। कशी रुद्राक्षाची माळ घालतायत, अंदर लाल है कलर। इथे कशी ती थांब शुभम सरक ना। पाच 5:15 वाजलेत। बघा वरती किती छान दिसत आहे माउंटन्स। आता वाजलेत 5:45 आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी वाटतोय। अजून उजडल्यावर तर खूप छान दिसेल। टू मच, इतकी थंडी की सांगू शकत नाही, बोलतच नाही येत नाही। -2 आहे। असला भारी सूर्य उगवलेला दिसतो ना, खूप भारी वाटतंय। नमः शिवाय। किती भारी दिसते, जे लोकांना बघू शकत नाही, येऊ शकत नाही, त्यांनी नक्की पहा। केदारनाथच्या मंदिरच्या साईडला असं आहे।
मस्त माउंटन्स, खूप सारा स्नो आणि मध्ये हे मंदिर. हा जो स्टोन दिसत आहे तुम्हाला केदारनाथच्या मंदिराच्या मागे, 2013 साली जो ढगफुटीचा प्रलय आला होता त्यावेळी हा दगड खाली आला. त्या दगडामुळे हे मंदिर वाचलं गेलेलं आहे. त्या दगडाच्या वरनं पाणी गेले होते. मस्त व्ह्यू आहे हा मंदिराच्या पाठीमागे. ते त्रिशूल आहेत. चला आता आम्ही चाललेलो आहोत शंकराचार्यांच्या मंदिरात. चला. तिथे मी करते. किती भारी नाही इकडचं व्ह्यू बघ, किती मस्त वाटतंय. मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू. काम चालू आहे. ही वॉल ह्याच्यासाठी बांधली आहे की जेव्हा पाणी पूर येईल किंवा काय होईल, ढगफुटी होईल, ह्याचं संरक्षण ती भिंत करणार आहे. खूप मोठी भिंत आहे. तिथून आपल्याला दिसते. हो, मोठी भिंत खूप मोठी आहे. आणि मंदिर कसं, मंदिर इथून जवळच आहे. मंदिर जवळ आहे. हे मंदिराच्या संरक्षणासाठी ही भिंत बांधलेली आहे. आणि ही बघा मध्ये स्टोन. आता किती लोकांनी केलेत बघू. आता कोणाकोणाचे त्याच्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. आम्ही पण केलं, पण आमचं शूट घ्यायचं राहिलं. बघू आता इच्छा पूर्ण होतात की नाही. होय की नाही? होतील. चला. करा पटकन. हा झालं. आता आम्ही चाललेलो आहोत काळ भैरव मंदिरात. तिथून आता ते 1.5 किलोमीटर आहे पुढे. तिथून आपल्याला चालत जायचं आहे वर. ठीक आहे. काल आम्ही 21 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण केलेला. नाही, भरपूर होता. 24 पण नाही, 26 वगैरे होता. 26 किलोमीटरचा ट्रॅक आम्ही पूर्ण केलेला आहे काल. तिथनं आम्ही आता जाणार आहे काळ भैरवनाथच्या मंदिरला. हे इथून 1.5 किलोमीटर आहे. इथं आहे काळ भैरवनाथ मंदिर. हा आहे ट्रेक. फक्त ट्रेक 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 तेवढंच चालू आहे. चालून चालून कालचेच पाय दुखायचं राहिले नाही. ठीक आहे, चला. इथे हेलिकॉप्टर लँड होता. झालं लँड. आता जाताना आम्ही पण हेलिकॉप्टरने जाणार. येऊन आपण नेक्स्ट इयर हेलिकॉप्टरवरनंच येणार आपण. इथे लँड होतं आणि इथून जवळच आहे मंदिर. काळ भैरव मंदिराची तर पण स्नो आहे खाली. पोचलो आम्ही. झालं लवकर ट्रेक. थोडासा होता. हे बघा किती स्नो झालाय. बापरे, थंड तितकं आहे. काळ्या स्नो होणार. स्नो पडलेला ना. स्नो पडल्याचा पिंड पण होता ते. विल पॉवर जास्त
जेव्हा तुम्ही कधी केदारनाथचं दर्शन घेता तेव्हा तुम्ही भैरवनाथाचं पण दर्शन घ्यायला येत जावा. भैरवनाथ रक्षक आहे आणि इथून दीड ते दोन किलोमीटरच आहे. साईडला खूप गर्दी झाली आहे. पहिले खूप फक्त मंदिरच दिसायचं पहिले. अलवर भंडारा इथे असतो प्रसाद, जो की तो फ्रीमध्ये असतो. हे बघा इकडे आजी नीचे आ जाए भोजन. आमची निकी माऊ म्हणते रात्री इथे झाला असतो खायला, पण रात्री तेवढा स्टॅमिना होता का आपल्याला खाण्याचं इथे यायला? हॅलो बिलकुल नव्हता. हा आहे प्रसाद, काय खीर आणि दाल भात असे भाजी वाटतंय ना, भाताची खीर. हा हा ठीक आहे. आमच्या रूमच्या बाहेर एवढा आईस आहे. सूरजनी सांगितलं आईस घेऊन ये, आणि ह्या मुलांना पण भरपूर आहे. तिथंच पडलं. सगळ्या मुलांना पाहिजे होता. घ्या चला सर्वांनी इथं खेळायला घ्या. सुरजसाठी मोठा तुकडा घेऊ आपण. मेल्ट होत नाही बरं का, पण हा तोड दाखव ना जरा, आपटून दाखव. ए बघ केवढा कडक आहे. हॅलो तर आज आमचा केदारनाथचं इथं दर्शन झालेलं आहे. काल आम्ही ट्रेक करून इथे वरती पोहोचलो. ट्रेक आमचा ॲक्च्युली 9 ते 9:30 तासामध्ये झाला होता, पण ड्यू टू सम मेडिकल इमर्जन्सी आम्हाला तिथे थांबावं लागलं. पण त्यामुळे आम्हाला वरती पोहोचायला 12 ते 15 तास झाले. रात्री आमचं दर्शन काहीच होऊ शकलं नाही, पण आज सकाळी आज पहाटे आम्ही खूप छान प्रकारे स्पर्श दर्शन करून अभिषेक घेतलेला आहे. खूप सुंदर दर्शन झालं आणि इथलं आता वातावरण जे आहे ते खूप मस्त आहे. जास्त पाऊस नाही आहे, काय नाही, वेदर एकदम प्लेजंट आहे. मला जायची ॲक्च्युली इच्छा होत नाही, काय करणार, होम कॉलिंग, घरी तर गेलंच पाहिजे. पण प्रत्येकाने व्हिजिट करावी अशी ही प्लेस आहे. वन्स इन अ लाईफ अनुभव घेतला पाहिजे. हर हर महादेव, जय केदार महादेव. काय आता आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही परत निघालोय आता खाली जायला. सेटिंगला निघालोय. आता आमचा पुढचा आहे होईल गौरीकुंड. आता पुढच्या वर्षी येऊ, हेलिकॉप्टर येऊ, चालत नाही. नवऱ्याला घेऊन येते बस. चालेल चालेल, लवकर नवऱ्याला घेऊन येते आता. तनुजा आणि मी नवऱ्याला घेऊन येऊ. इकडे बघा आता जायची मराठी बोलायला लागला. अजून त्याचे फोटो काढणं चालू आहे. आता आम्ही परत निघालो. बरोबर तेवढी भाषा बोलतात. नाही तरी फोटो दाखवले एकनाथ शिंदे बघा इथे किती गर्दी आहे फोटो काढायला. हे बघा पूर्ण पब्लिक जमा झालंय. आणि आम्ही सकाळी चाललो होतो ना अभिषेकला, तेव्हा यांचं आवरणं चाललं होतं, पूर्ण मेकअप वगैरे सगळं चालू होतं. क्लाउड्स आलेले आहेत. काल पण असेच क्लाउड्स आले आणि स्नो
तेव्हाच स्नो आणि पाऊस एकदम सोबतच सुरू झालं. होप सो आम्ही त्याच्या आधी खाली होतो. ग्लव्स घेऊया. चला जातो आम्ही आज लवकर खाली. बघा काहीतरी नवस असेल पूर्ण करता ते. हो गौरी कोण म्हणत होते काल. आणि आता बघा सोपं आहे का गं सायली हे. तिथं चालणाऱ्यांना चालता येत नाही. आम्ही दुपारी थोडा लेटेस्ट ट्रेक चालू केला. मंदिरापासून आम्हाला निघूच नव्हतं वाटत. आमच्या इथेच आम्ही खूप वेळ घालवला आणि उन्हाचा ट्रेक चालू केला. आता 6 वाजून गेलेत. अंधार पडेल पण अजून अर्धा सुद्धा नाही असं मला वाटत आहे. लवकरात लवकर आम्हाला खाली पोचायचं आहे कारण की अंधार खूप पडला तर मग खूप अवघड आहे चालणं. आहेत अजून माझे मेंबर्स पाठीमागे आहेत, काही पुढे आहेत. खूप थंडी वाटली आता खाली येताना. संध्याकाळी 6 वाजताचा व्ह्यू. बरीच लोक सारखी म्हणतात ते चला घोडा घोडा. तो घोडा असा घसरतो ना, इतकी भीती वाटते ना. तसं चालत गेलेलं काय वाईट असं वाटतं. आता वाजले 7. अजून आम्हाला खूप खाली जायचं आहे. खूप अंधार आहे, मध्ये मध्ये लाईट्स आहेत. चाललोय आम्ही पण. आहेत आम्ही सगळे सोबतच आहोत. चाललोय. हा घोडा आहे ना सारखा त्रास देतोय आम्हाला. रात्री मला लेट झालंय खाली यायला, सारखा अंगावर येतोय. किती वाजले दाजी? 8:30. आणि हा आजी पण बघा आमच्या सोबतच चालल्यात. त्या तर काल सकाळी 7ला निघाल्या होत्या, रात्री 11ला पोहोचल्यात. आणि आज काय माहिती. आज आप कितने बजे निकले ऊपर से? 2 बजे निकले. 2 बजे. चलो अभी बज गए 8:30. 8:30 बज गए अभी. सायली तुझी काय रिॲक्शन आहे? मस्त. आता आपण लवकर पोहोचणार आहोत त्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आनंद होणार आहे. आनंद गगनात मावणार नाही ना. आपलं ड्रीम फायनली ड्रीम कम्प्लीट झालंय. केदारनाथचं ह्याच वर्षी केलं प्लॅन, ह्याच वर्षी झालं. आता असंच पुढच्या वर्षी अजून एक काहीतरी प्लॅनिंग करतो, पुढच्या वर्षी सक्सेसफुल करून टाकतो. हा खड्डे तर खाली बघा. खड्डे बघ खाली. हे खाली खड्डे खाली. सोपं नाही बाबा खाली उतरणं पण. लाईट्सच नाहीत. अक्षरशः टॉर्च लावून आलोय. एखाद्या जवळचा फोन जर नसेल, आता ह्या आजीच, त्या आजीकडे फोन बी नाही. दाजी कसं वाटतंय चालून चालून? एकदम मस्त. परत यायचं त्यांना ट्रेक मध्ये. परत यायचं ना. अरे यार हे बघा अशा अंगावर येतात घोडे. ह्या घोड्यांचं काहीतरी केलं पाहिजे बाबा. त्यांना तिकडून दिलं त्यांना एंट्रन्स. हा ना, चांगलं आहे ना त्यांना. तरी ह्याच रूटने आणतात. आता कसं आहे इकडून पब्लिक जातं. तुम्हाला काय वाटलं आमची अक्षी माऊ चालली नाही? हे बघा अक्षी माऊ चालली पण आणि उतरली पण. आयुष नाहीये. हा आयुष बघेल ना, आयुष बघेल किती चालली अक्षता माऊ. फायनली आम्हाला दिसलेली आहे कमान. किती वाजता निघालो आपण सकाळी? 2:30 वाजता. 2:30 निघालो. साधारणतः आपण निघालो असून 1:30-2 वाजता. 1:30-2 निघालो. आता वाजलेत 9. इतकं लागला आपल्याला खाली यायला. आणि इथे दोघी पण आलेले आहेत. खूप आनंद झालेला आहे. हो फायनली कमान दिसली. पाणी झालेले आहे निकी आणि अक्षता. खूप दमल्या होत्या. हा कसं वाटतंय? एकदम मस्त. पायांची वाट लागली पण कमान दिसली आता मजा वाटते ना. कमान दिसल्यावर पायातलं घोडे आले खूप. चला फायनली असा आमचा ट्रेक संपला. असा होता आमचा केदारनाथ. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा हेलिकॉप्टरने. चला बाय बाय. फायनली आलेली आहे आमची कमान. फायनली आम्ही पूर्ण केलेला आहे. दाजी किती वाजले?
9:40 आम्ही चाललेलो 23-20 किलोमीटर आणि ते पाठीमागचे 2 वेगळे 2.5 वेगळे. म्हणजे आपण किती चाललोय 26 किलोमीटर. चालू केलं आपण 1:30 वाजता. 1:50 चालू केले. बोलो 9:37. पावणे 10 झाले. 1:50 ते 9:37. फायनली आपल्याकडून करून घेतलं. सगळेजण चालले, कोणाला काही प्रॉब्लेम झाला नाही. आमची अक्षी माऊ मेन पॉइंट चाललेली आहे, निकी माऊ सुद्धा चाललेली आहे. आयुष डायरेक्ट हेलिकॉप्टरनी आहे तुला घेऊन. चला We have successfully completed the Kedarnath trek. Best. जय श्री हर हर महादेव. हर हर महादेव. चला असं होतं आमचं केदारनाथचं ट्रेक. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. झोपू म्हणजे पाय दमच राहिलेला नाही. चला इथून आपण स्टार्ट केला होता, इथूनच आपण एंड केलेला आहे. आज डेट काय आहे का? 11 ना. आज डेट आहे 11/11 आणि आम्ही 10 तारखेला सकाळी ट्रेक चालू केला होता. चला सगळं असं खूप छान झालं. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.